आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळेल. डावखोऱ्या हाताने फलंदाजी करणारा निवृत्तीसाठी ऑन साइडला निश्चितच क्षेत्ररक्षणाचं जाळं पसरवलं गेलंय. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये फिल्डर तैनात केले गेलेत. सर्कलला कुठल्याही प्रकारे मैदानामध्ये ऑन साइडला फिल्डर नाही. फुल टॉस बॉल, 3 क्षेत्ररक्षक धावतायत. स्वतः शुभम कॉट अँड बोल्ड करण्याचा जरूर त्या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु इथे जेल मिस होईल. केवळ एक सिंगल येते शेखर साठी. आता मात्र स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अपोलकावरती 1 गडी बाद 17 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या उद्योजक गणेश भाऊ सावळे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 1 गडी बाद 17 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असताना शुभम सोरटे षटक क्रमांक 2 मध्ये मैदानामध्ये दाखल झालाय. सातत्यानं एकाच संघामध्ये कित्येक काळ खेळलेले खेळाडू शुभम आणि सुमित मैदानाच्या आतमध्ये. शुभमनं मात्र सुमितला बाद केले. जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये शुभम सोरटेची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोफुलकावरती 17 धावा आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती शुभम पुन्हा धावतायत तयार. स्ट्रायकर एंडला शेखर. यावेळेस 6 चेंडू परत एकदा मैदानामध्ये शेताचा वेध घेणारा येथे डॉट बॉल. फुल टॉस आणि यावेळेस पुढे सरसावत फुल टॉस चेंडूचा घेतला खरपूर समाचार. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. मोठ्या अपेक्षा खऱ्या अर्थाने संघाच्या संघनायकाकडून इथे संपूर्ण दिवड संघाला असतील, परंतु शुभम देखील कमालीचा गोलंदाज आहे. प्रमुख फलंदाज जर पाहिलं तर सुमित राजीवडेल त्यानं बाद केलंय. मैदानाच्या आतमध्ये जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवल्यानंतर मोठा जल्लोष त्या ठिकाणी. दारुमरे संघाचा परत एकदा फुल टॉस, ऍक्शन रिप्ले. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. शेखर साठेच्या बॅट मधून षटक क्रमांक 2 मध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती आले 2 षटकार. फलकावरती 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावा आहेत त्या 1 गडी बाद 29 धावा. 12 चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपलाय. माझी बांगडी 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 शेवटच्या 2 बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चांगला स्कोर उभा राहिलाय. बफलकावरती 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 29 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना तयार होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी आज करायचे. मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा आणि खास करून आजचा दिवस जर आपण पाहिला तर तो मावळ तालुका गाववाईज हाफ साठी हा संघ हा हाफ खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद द्यावे लागतील खऱ्या अर्थाने विक्रमजी बुचुडे आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन खऱ्या अर्थाने केले गेलंय आणि निश्चितच एक दिवस त्या ठिकाणी रिझर्व केला गेलाय. मावळ तालुक्यातील या ग्रामीण संघांसाठी एक गाव एक संघ याप्रमाणे खरं तर खेळणारे हे 6 संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला भिडताना पाहायला मिळालेत. आणि अंतिम क्षणी आपण जर पाहिलं तर प्री क्वार्टर फायनल नंबर 1 मध्ये दारुंब्रे विरुद्ध दिवड अशा प्रकारची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मावळ आणि मुळशीच्या सीमेवरती असणारं गाव दारुंब्रे आहे, तर दुसऱ्या बाजूला या वेळेचा चेंडू फुल टॉस कव्हर्सला चेंडू टोलवलाय. सिंगल धाव तर या चेंडूवरती जरूर प्राप्त होते. मैदानामध्ये कव्हर पॉइंट मध्ये स्वप्नील सावंतच्या हातामध्ये चेंडू तितकासा परफेक्ट आला नाही. तदनंतर जर पाहिलं तर धाव्यांसाठी प्रयत्न होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या 2 धाव्यांना संघाचा स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल.
31 रन, 31 धावा मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय फलकावरती मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये हर्षल सोरटे हा गोलंदाज. उंच पुरात तगडा ताकदवर असलेला हर्षल मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रायकर एंडला निवृत्ती. स्लोवर वन, चेंडू लेफ्ट केलाय, सोडून दिलाय, पंचांनी कळवलाय व्हाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक अतिरिक्त अवांतर धाव जी स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मावळ तालुक्यातील खऱ्या अर्थानं पश्चिमेकडचं असणारं टोक आणि त्या पश्चिमेच्या टोकाकडील असणारं शेवटचं गाव खरं तर दिवड. दरम्यान यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेते मिलिंद बोंडवे. पायाच्या साहाय्याने चेंडू हरवण्याचा प्रयत्न. चेंडू निसटलाय आउटफील्ड फार वेगवान आणि मैदानाच्या आतमध्ये इथे मिळतील धावा 4. येतोय चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या चौकारानं संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती धावा मैदानाच्या आतमध्ये 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चे 2 चेंडू फेकले गेलेत. पुन्हा एकदा हर्षल बॅकअप दी हँड डिलिव्हरी. लॉंग ऑन मध्ये फिल्डर दूरवरती आहे. वाईडिश मधून त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला शेखर चित्त्याच्या चप्पल हरणाच्या गतीनं धावतोय. मैदानाच्या आतमध्ये मिळतायत त्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच 38 रन, 38 धावा धावफलकावरती आहेत. वाऱ्याचा वेग निश्चितच थोडासा मंदवलेला आहे, परंतु थोडं का होईना वारं आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणार लेफ्ट हँडर बॅटरसाठी पोषक पूरक हा वाऱ्याचा वेग. त्याच एंडनं निश्चितच निवृत्तीला संधी दिली जाते. मैदानामध्ये स्ट्राईक वरती तो मात्र पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. तो डॉट. पंचांचा निर्णय आलाय तो मात्र अंतिम असेल याची देखील सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी नोंद घ्या. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 38. 38 धावा मैदानाच्या आतमध्ये फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक. षटक मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न, अधिकच्या धावा घेण्याचा प्रयत्न निवृत्ती करेल. तो डॉट चेंडूचा प्रयत्न. हर्षल सोटे मैदानाच्या आतमध्ये कमी गतीने टाकलेला बॉल. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात. सचिन खलाटेकडून झालेली चूक आणि चेंडू पोहोचतोय डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. येतोय चौकार. ओ हो पुन्हा एकदा यावेळेस देखील मैदानामध्ये उंगल्या त्या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय. गरगर फिरणारा चेंडू. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फलंदाज आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय की नाही हे मात्र तिसरे पंच आपल्याला सांगतील. जाऊया तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निर्णय या ठिकाणी पोहोचवला जाईल. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल आहे. 1 धावा आहे की 2 धावा आहे निश्चित होईल. आतापर्यंत तर 5 चेंडूवरती 13 धावा आल्यात. शेवटच्या जर 2 धावा असतील तर निश्चितच 15 धावा या षटकामध्ये चांगल्या प्रकारचा षटक आपण म्हणू शकतो. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मदत जी या ठिकाणी घेतली जाते. तिसरे पंच कळत आहेत. फलंदाज सेफ असतील, फलंदाज नॉट आउट आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आल्यात. हर्षलच्या त्या षटकामध्ये 15 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाल्यात. त्यामध्ये निश्चितच वाईट बॉल, तदनंतर मिसफिल्ड चाललेला चौकार. 2 मिसफिल्ड वरती 2 चौकार खऱ्या अर्थानं जे निवृत्तीच्या आणि टीमच्या खात्यामध्ये जमा झाले. चांगल्या प्रकारचे फटके त्यांना देखील खेळले. चेंडूला योग्य दिशा दिली. तदनंतर नशिबाची साथ मिळाली. फिल्डर कडून चुकी झाली आणि फलकावरती 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये. अखेरचं अंतिम षटक आणि अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज उमेश आगळे हा गोलंदाज अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय.
शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवरती पैसे मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारची गोलंदाजी जी या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. उमेशच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी स्ट्रायकरला शेखर. पहिला चेंडू वेट करून प्रॉपर टायमिंग झालाय, परफेक्ट मिडल झालाय, वाघाची दहाड फोडतोय पहाड. शेखर साठेच्या बॅटमधून आलाय, पहिला बॉलवरती षटकार. ये ना सूरत देखते हैं, ये ना मूरत देखते हैं, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. षटकार खेळलाय, षटकाराने संघाचं अर्धशतक जरूर पूर्ण झाले. 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती. अजूनही 5 चेंडू मैदानाच्या परिशिल्लक. उमेश अगलेला कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. अंतिम षटकामध्ये त्याला कमीत कमी धावा खर्च करायच्यात, परंतु शेखर साठे यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, डीप मिड विकेट फोडलाय. बॅक टू बॅक लागोपाठच्या 2 चेंडूवरती आलेत 2 षटकार. फुलटॉस आणि या फुलटॉस वरती शेखर साठे ठरेल वास. चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हो पुन्हा एकदा यावेळेस गगनाला गवस निघालणारा एक टोले जंग, दिमागदार, शानदार, रुबाबदार षटकार. स्कोरिंग मध्ये थोडंसं करेक्शन आहे. पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला मिळालाय आणि 5व्या बॉलवरती देखील षटकार मैदानामध्ये आलाय. 4 षटकार आलेत, 1 चेंडू डॉट आलाय आणि शेवटचा बॉल उडवला हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली करण, झेल मिस होतोय आणि एक टप्पा खा चेंडू झालाय फरार. सीमारेषेच्या आरपार धावा मिळतायत 4. नाव आहे शेखर साठे. पहिला डाव संपलाय अफुलकावरती. थँक्यू डीजे. 72 धावा आणि वैयक्तिक 12 चेंडू 48 धाव्यांची खेळी. शेखर साठे केले 6 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. अफुलकावरती धावा आहेत त्या 72. आव्हान असेल 73 धाव्यांचं. डीजे